इचलकरंजीतील एका खासगी इमारतीत सुरू असलेलं प्रार्थनास्थळ बंद करण्यासाठी पोलीस गेले होते। त्यानंतर 8 हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला। त्यामुळे संतप्त झालेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमले। गुन्हे मागे घ्यावेत आणि पोलीस ठाण्याच्या आवारात प्रार्थना करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी हिंदुत्ववाद्यांनी ठिय्या मारला। सुमारे 2 तासांनंतर पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं सांगितलं। त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते शांत झाले। इचलकरंजीतील राजाशी शाहू पुतळ्याजवळील सोन्या मारुती मंदिराच्या मागे एका खासगी इमारतीत प्रार्थनास्थळ सुरू झाले। त्याबाबत काही स्थानिक नागरिकांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे तक्रार केली। त्यामुळे रविवारी पोलिसांना सोबत घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्या जागेवर गेले। तिथे 2 समाजाच्या गटात वादावादी झाली। दरम्यान हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत सोमवारी एक जमाव शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेला। त्यांच्याकडून पोलीस ठाण्याच्या आवारातच सामूहिक प्रार्थना करण्यात आली। एकीकडे पोलिसांनी शिवजी व्यास यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल केला होता, तर दुसरीकडे पोलीस ठाण्याच्या आवारातच ख्रिश्चन समाजाने सामूहिक प्रार्थना केल्याची बातमी पसरली। त्यामुळे संतप्त झालेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमले। सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आणि हिंदुत्ववाद्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी गजानन महाजन यांनी केली। अखेर पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं। सुमारे 2 तास चाललेल्या या आंदोलन प्रतिआंदोलनामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं।